येऊ कशी तशी मी नांदायला. नांदणे शब्दाचा अर्थ काय? हा प्राकृत शब्द. नांदणे म्हणजे राहणे. दिल्या ते चकल्या सांदायला. सांदणे म्हणजे काय? हे जे शब्द आहेत ते प्राकृतचे शब्द. रावण लागलाय फुंदायला. फुंदायला म्हणजे ते प्राकृतचे शब्द. बाप ही शाळेमध्ये आहे प्राकृत भाषा म्हणजे शिकायला अगदी 0%. अगदी 0% म्हटलं तरी चालेल. अनुवादाला अडचण येते. प्राकृत भाषेत त्या शब्दाची अनुवादाला अडचण येते. अनुवाद करायला डिक्शनरी मिळेल. नाही मग त्या भाषेमध्ये हे पण काम चाललंय म्हणून ते का असं विचारलं. हे कसं आहे 17 नंबरचा फॉर्म एक्स्टर्नल विद्यार्थी बसला. अचानक एखादा विद्यार्थी बसला तर त्याला पुस्तक पाहिजे, त्याला प्रश्नपत्रिका काढली पाहिजे. बरोबर. काम सगळं चालू आहे. काम चालू आहे. फक्त संख्या 0 कुठेतरी. आता आमच्या आपल्या ह्या बोर्डामध्ये 8 ठिकाणी फक्त एवढंच 11वी 12वी. सिनियर कॉलेजला शिवाजी विद्यापीठात 3 ठिकाणी, सोलापूर विद्यापीठात 1 ठिकाणी. म्हणजे जवळजवळ 0%. कारण काय आता तंत्रज्ञानाशिवाय पोट भरत नाही. पोथी पुराणानंतर पोट भरत नाही. भाषेविषयी पोट भरत नाही. म्हणजे आपण भाषेविषयी समजा तुम्ही हिंदी चांगलं बोलता, पोट भरत नाही. संस्कृत चांगलं बोलतं, पोट भरतं. एवढंच नाही ते इंग्रजी चांगलं बोलत आहे, पोट भरत नाही. त्याला काहीतरी कौशल्य कला पाहिजे. तुम्ही कुठलीही विद्या त्या पुस्तकी विद्या. मग त्यामुळं आमचं प्राकृत संस्कृत मागं पडतं. मराठीला सुद्धा जवळ नाही पण आहे ना लोककलेचा जर त्याला आधार घेतला म्हणजे आता भारूड आहे, गवळण आहे, ओव्या आहे, अभंग आहे, ते प्राकृतामध्येच आहे. पण किती लोकांचं पोट भरतं. परंतु कॉम्प्युटर शिकल्यानंतर किती लोकांचं पोट भरतं. नाही तेच ना म्हणजे अभ्यासक्रम इज फॉर एव्हरीवन. दॅट इज जनरल स्टडी. वी हॅव टू अक्वायर सम स्किल ना. व्यवहारात नसल्यामुळे, व्यवहारात त्याचा उपयोग नसल्यामुळे कुठल्याही भाषेचा ते मागं पडत नाही पण उपयोग नाही असं पण नाही आहे सर. म्हणजे मी नाही टोटली अग्री करत. भाषेचा उपयोग नाही कारण फॉर एक्झाम्पल सरांचं म्हणणं पोट भरत नाही वर्तमानात त्याचा वापर होत नाही. नॉलेज नसेल तर मग नाही होणार तुम्हाला. पण तुम्ही सांगा समजा तुम्ही अगदी हिंदी PhD झाला, आज नेमणूक मिळते नाही तशी नेमणूक नसून म्हणजे पण तुम्हाला सर पुरातत्व खात्यामध्ये आलं म्हणजे त्याला जोड तुमची दुसऱ्या विषयांची पण असेल, त्याचं हिस्ट्रीचं पण नॉलेज असेल. किती ठिकाणी तसं तुम्ही तुमचं डेव्हलप केलं पाहिजे स्किल. नोकऱ्या किती नैराश्य आहे. तेवढा फ्लो नाहीये पण क्वचित एखादा प्रयत्न करून पुढे जातो. आपलं बाहेर शिक्षण घेतलेला तुम्ही म्हणताय ते खोटं नाही आणि मी म्हणतोय ते बी खोटं नाही. बरोबर.